गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होता कुलम्स लॉ, बरोबर आहे. कुलम्स लॉ स्टेटमेंट होती आपली, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्सन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्सन बिटवीन 2 पॉइंट चार्जेस is directly proportional to the product of 2 point charges and inversely proportional to the square of the distance between them. That is, force is equal to K into Q1 Q2 upon R square. हा होता आपला कुलम्स लॉ. देन तर बघा इथे काय होते, आपण एक K होता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, त्याला आपण घेतलो होतो की 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 upon R square. बरोबर आहे. Yes. So today we will discuss relative permittivity or dielectric constant. So let us consider the force between two charges. The force between 2 point charges. 2 point charges at rest placed in a vacuum with distance r. Suppose I have take a vacuum that is Q1 Q2. याच्यामध्ये प्लस that is force of attraction between 2 point charges at rest position in vacuum. So force in a vacuum, F vacuum is equal to काय 1/4 pi epsilon naught, 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square. हा व्हॅक्यूम मधला फोर्स. आता बघा तेच कंडिशन आपल्याला, बट इथं व्हॅक्यूम नसता आपण इथं मीडियम घेतला होता. काय घेतलं? मीडियम. तर फोर्स इन अ मीडियम इज इक्वल टू 1/4 pi epsilon Q1 Q2 upon R square. बघा फोर्स इन अ व्हॅक्यूम मध्ये काय घेतलंय मी? एप्सिलॉन नॉट आहे आणि मीडियम मध्ये काय? ओनली एप्सिलॉन. सो हियर डिनोमिनेटेड ॲज एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू permittivity of free space, and the permittivity of free space is the value of epsilon naught is equal to 8.825 into 10 raised to power minus 12 coulomb square Newton per meter square. बट आपल्याला काय पाहिजे? फक्त एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू. बट आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण कॉन्स्टंट घ्यायचा आहे. कॉन्स्टंट ची व्हॅल्यू माहित पाहिजे आपल्याला. तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू 9 into 10 raised to power 9. That is the value of constant. तर बघा दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. फोर्स इन अ व्हॅक्यूम आहे आणि फोर्स इन अ मीडियम आहे. तर बघा ही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. कंबाइन these two equations. After combine these two equations, force in a vacuum upon force in a medium is equal to what will become? That is 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square divided by force in a medium काय आपल्याकडे? This one, second equation. 1/4 pi epsilon Q1 into Q2 upon R square. तर बघा Q1 Q2 upon R square, Q1 Q2 upon R square न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा आहे. तर हा कॅन्सल होईल. इथे बघा 1/4 pi 1/4 pi, these will be cancelled. What is remaining? So force in a vacuum upon force in a medium is equal to 1/epsilon naught 1/epsilon. So epsilon is going to be multiplication of 1 and these 1 are going to be epsilon naught. Then is equal to epsilon upon epsilon naught. Here epsilon upon epsilon naught is the dielectric constant or epsilon plus relative permittivity
and dielectric constant. Here epsilon r is denoted as relative permittivity and K is dielectric constant. Here epsilon is absolute permittivity and epsilon naught is permittivity of free space. याच्यावरून तुम्ही डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ची डेफिनेशन तयार करू शकता. कशी होईल? the ratio of absolute permeability to the permittivity of free space, it's called dielectric constant. Then हे बघा आपली इक्वेशन तयार झाली आहे. कशी? फोर्स इन अ वॅक्यूम अपॉन फोर्स इन अ मीडियम इज इक्वल टू काय? एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू एप्सिलॉन आर इज इक्वल टू के. हियर एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट वी कॅन राइट इज इक्वल टू के. एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट ला मी के लिहित आहे. के लिहिल्यानंतर तर बघा काय होईल इथं? एप्सिलॉन देयरफॉर एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट के. एप्सिलॉन ची व्हॅल्यू मला हवी आहे तर काय होईल? एप्सिलॉन नॉट चा हा के च्या मल्टिप्लाय मध्ये जाईल. तर ही इक्वेशन तयार होईल आपल्याला. बरोबर आहे? तर बघा एप्सिलॉन कुठे दिला आपल्याला? फोर्स इन अ मीडियम मध्ये एप्सिलॉन आहे. फोर्स इन अ मीडियम मध्ये एप्सिलॉन आहे. तर काय फोर्स इन अ मीडियम? फोर्स इन अ मीडियम 1/4 पाय एप्सिलॉन या ठिकाणी आपण एप्सिलॉन नॉट इनटू के ही व्हॅल्यू आपण पुट करतो. एप्सिलॉन नॉट के q1 q2 अपॉन r स्क्वेअर. दैट इज इक्वेशन नंबर 3. कंबाइन इक्वेशन 2 कंबाइन इक्वेशन 1 and 3. तर फोर्स इन अ वैक्यूम अपॉन फोर्स इन अ मीडियम इज इक्वल टू 1/4 पाई एप्सिलॉन नॉट q1 q2 अपॉन r स्क्वायर डिवाइड बाय 1/4 पाई एप्सिलॉन नॉट k q1 q2 अपॉन r स्क्वायर. आता बघा न्यूमरेटर मध्ये q1 q2 अपॉन r स्क्वायर, डिनॉमिनेटर मध्ये q1 q2 अपॉन r स्क्वायर हे सेम टर्म आहे ते कॅन्सल होतील. देन 1/4 पाय एप्सिलॉन नॉट अपॉन 1/4 पाय एप्सिलॉन नॉट these will be cancelled. What is remaining? So force in a vacuum upon force in a medium is equal to k. That is your dielectric constant. Then next topic is definition of unit charge. Definition of unit charge. जसा फोर्स असतो आपल्याकडे मीडियम, जसा फोर्स असतो वॅक्यूम मध्ये जो फोर्स आहे, फोर्स इन अ वॅक्यूम काय आहे आपल्याकडे? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट q1 q2 अपॉन r स्क्वेअर. आता बघा हा इक्वेशन आहे आपल्याकडे. बरोबर आहे? आपण काय करतो? डेफिनेशन ऑफ युनिट चार्ज म्हणजे एकाच चार्जची त्याला आपण परत बनवू शकतो 1 कूलम. तर आपल्याकडे कंडिशन रिक्वायरमेंट काय हवी आपल्याला? q1 दॅट इज कंडिशन जेव्हा आपण एका युनिट चार्जची डेफिनेशन तयार करतो आपली कंडिशन अशी राहील q1 इज इक्वल टू q2 इज इक्वल टू 1. q1 इज इक्वल टू q2 इज इक्वल टू 1. देन r इज द डिस्टन्स इज इक्वल टू 1 मीटर. बरोबर आहे? आता बघा फोर्स इन अ वॅक्यूम किंवा फोर्स इन अ वॅक्यूम इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट.
आता बघा Q1 इज इक्वल टू Q2. Q2 बरोबर Q1 इज इक्वल टू काय 1 आहे म्हणजे 1 into 1 अपॉन आता डिस्टन्स किती आपल्याकडे 1 मीटर सो 1 चा स्क्वेअर 1 upon 4 pi epsilon naught 1 into 1 1 1 चा स्क्वेअर 1 so 1 upon 4 pi epsilon naught into 1 and this will be multiplied 1 then value is 1 upon 4 pi epsilon naught बरोबर आहे 1 upon 4 pi epsilon naught that is 4 आता बघा तुम्हाला हा जो कॉन्स्टंट घेतला होता आधी सांगितलं ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 9 into 10 raised to power 9 बरोबर आहे म्हणजे आपण पूर्ण लिहू शकतो इज इक्वल टू 9 into 10 raised to power 9 आता फोर्सचा युनिट काय असतो तर न्यूटन तर डेफिनेशन कशी तयार होईल आता बघा डेफिनेशन कशी तयार होईल 1 कूलम is amount of charge when placed at a distance of 1 meter from identical charge identical means same charge जसा हा चार्ज आहे इथं तरी आता डिस्टन्स किती राहील 1 meter that is q1 and second charge is q2 that is q2 is the identical charge that is q1 is equal to 1 q2 is equal to 1 placed at a distance 1 meter at identical charge the value of 1 coulomb is 9 into 10 raised to power 9 newton it is the definition of unit charge or 1 coulomb then next topic we will discuss electric field